नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 15 नोव्हेंबर. आज राज्यात वारे वाहतील. आज राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असे वातावरण राहील. तसेच मी पूर्वी अंदाज देऊन सांगितले आहे, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता राहील असे मला वाटते असे सांगितले होते. यामध्ये अजून 2 दिवसाची वाढ होण्याची शक्यता असून उद्या दिनांक 16 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत वरील दिलेल्या विभागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 17 ते 18 नोव्हेंबर या 2 दिवसासाठी वरील दिलेल्या विभागाबरोबरच पालघर, डहाणू, मुंबई उपनगरात, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणातील काही भागात, सांगली जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग, तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात 2 दिवसासाठी तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील. या भागातील दिनांक 19 नोव्हेंबरपासून थोडे थंडीचे प्रमाण कमी होईल. तसेच दिनांक 21 नोव्हेंबरपासून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातील थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल असे वाटते आहे. वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच राज्याच्या इतर भागात रात्रीचे तापमान 12 ते 15 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, मी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चक्रीवादळ बनण्याची शक्यता असून सदर चक्रीवादळास सैन्यार हे नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्याच्या काही ठिकाणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुठे हलका तर कुठे मध्यम पावसाची शक्यता राहील. पावसाबद्दल मी पूर्वीच सांगितले आहे. सदर अजून हे चक्रीवादळ 25 नोव्हेंबर नंतर बनण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने त्याचा मार्ग कसा राहील यावर पुढे पावसाबद्दल माहिती दिली जाईल. महत्त्वाचे, बरेच शेतकरी मित्र विचारणा करीत आहेत की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाऊस आहे का. त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी 4 नोव्हेंबर रोजीच्या अंदाजात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता सांगितली आहेत. उर्वरित डिसेंबरचे पुढचे 3 आठवडे तसेच जानेवारी या महिन्यात पावसाची शक्यता नसून फेब्रुवारी महिन्यासाठी राज्यातून प्रथम अंदाज देऊन फार पूर्वीच सांगितल्यासारखे वाटते आहे. त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता राहील असे सांगितल्यासारखे वाटत आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता थोडे दिवस वाटत आहे. त्याबद्दलची माहिती मी नंतर देईन. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.